अब बहुत हो चुकी महंगाई की मार। आठवतं का भावांनो सगळ्यांना? आठवते का महंगाई की मार? तुम्हाला सगळ्यांना 26 तारखेपर्यंत एकही टक्का वाईट बोलायचं नाही, एखाद्याला लीक दूध स्टॉप करायचा नाही, वाचायचं हातात चालेल, पण यावेळी मात्र तुम्हाला अभी नाही तो। नमस्कार भारत, मी सदानंद खिल्लारे, आपण पाहत आहात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत महाराष्ट्रातील यवतमाळ शहरामध्ये आणि यवतमाळ शहर हे यवतमाळ वाशिम मतदारसंघामधलं प्रमुख शहर आहे आणि आज येथे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माननीय संजय भाऊ देशमुख उमेदवारी अर्ज भरणार आहे। माझ्यासोबत येथे जनसागर आपल्याला जो दिसत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, आपलं नाव सांगा। मी अजय गाडगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, आणि आज येथे सन्माननीय महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख साहेब यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या लाखोंच्या संख्येने इथे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहे आणि थोड्याच वेळात येथे आम्ही सन्माननीय शिवसेना नेते आदित्य साहेब आणि रोहितजी दादा यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामांकन अर्ज सादर करणार आहोत। आणि ही जी आज इथे गर्दी आहे हे एक त्या निवडणुकीची म्हणजे एक झलक आहे की महाविकास आघाडीचे संजयजी देशमुख साहेब हे लाखोच्या संख्येने येथे आपण जो जमलेला जनसमुदाय पाहतात की हा मतात परिवर्तन होऊन मोठ्या धिक्क्याने संजय भाऊ देशमुख हे येथे विजयी होतील अशी एक ही आजची परिस्थिती आहे। आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे असतील, एकजुटीने काम करून येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार, महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणाने लाखोंच्या संख्येने येथे आम्ही विजय करू असं तुम्हाला आश्वासित करू इच्छितो। तर हे होते शिवसेना उपजिल्हा प्रमुख गाडगे साहेब। इतरही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारून घेऊया। सर, समोर या थोडे। सर, आपलं नाव सांगा, कुठून आले? माझं नाव संतोष सखारामजी नारनवरे। कशासाठी आला सर? हां, इथे आज आमच्या महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय संजय भाऊ देशमुख साहेब यांचं आज नामांकन दाखल करण्याचं आहे। त्याकरता आम्ही इथे सगळेजण शिवसैनिक समाज बांधव इथे उपस्थित आहोत। आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे, या तरुण मंडळीसुद्धा उपस्थित आहे। भाऊ, कुठून आला आपण? डोलारी देवी, धारवाड। बरं, आणखीही काही लोक उपस्थित आहे, ज्येष्ठ नागरिक सुद्धा येथे उपस्थित आहे। सर, समोर या सर, कुठून आला आपण? मी कुरुळनळा ॲडव्होकेट दिलीप देशमुख, माजी उपसभापती, नेर कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच माजी तालुका वकील संघाचा अध्यक्ष। आज कशासाठी आला सर आपण? आज महाविकास आघाडीतर्फे माननीय श्री संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। आणि आज देशात एक दडपशाहीचं राजकारण, युवकांना रोजगार नाही, शेतकऱ्यांचा अत्यंत गंभीर आहे आणि एक दडपशाहीचं राजकारण आहे। आणि एकंदरीतच आपण माननीय संजय भाऊ देशमुख यांच्या उमेदवारीला समर्थन देण्यासाठी आलेला आहात। इतरही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे। भाऊ, आपलं नाव सांगा। अनिल महाराज जामगडे। कुठून आलात? दारवा। कशासाठी आला? सभेसाठी। कोणाची सभा? आदित्य साहेबाजी। तर एकूणच हा जनसागर पाहत आहात। हे जनसागर संजय भाऊ देशमुख यांच्या समर्थनात तर उमेदवारी अर्ज भरण्याकरता आलेला आहे। आपण आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।